नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण रोमन संख्या याविषयी माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यावर आधारित जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेले आहेत, ते पण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तर रोमन संख्या या चॅप्टरवर आधारित दरवर्षी टीईटीला प्रश्न असतो. तर मी जे काही शिकवणार आहे, ते पेपर 1 साठी शिकवणार आहे. तर आजचं हे आपलं पहिलंच लेक्चर आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर रोमन संख्या लक्षात कशा ठेवायच्या यासाठी मी अगोदर एक छोटासा चार्ट देणार आहे. एक तर 4-5 नंबर असतील, ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला 1 पासून 1000 पर्यंत कुठलाही रोमन संख्या किंवा रोमन अंक विचारला तर तुम्हाला ते सांगता येणार आहे. आणि परीक्षेत आपल्याला काय विचारलं जाते की रोमन संख्या दिल्या जातात आणि त्यावरून आपल्याला आपले अंक घ्यायचे असतात आणि त्यावरून जे काही भागिले म्हणलं तर भागिले, गुणिले म्हणलं तर गुणिले करून काय करायचं असतं, योग्य ते उत्तर काढायचं असतं. म्हणजे हे तर आपण पुढे पाहणारच आहोत, प्रॅक्टिकली प्रश्न वगैरे घेणार आहोत. तर बघा, काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला नेमकं? तर लक्षात एवढं ठेवायचंय तुम्हाला की आय साठी 1 लिहितात. त्याचबरोबर व्ही साठी म्हणजेच 5 आहेत. एक्स म्हणजे 10 आहेत. एल म्हणजे 50 आहेत. त्याचबरोबर सी म्हणजे 100 आहेत. डी म्हणजेच 500 आहेत. आणि यम म्हणजे 1000 आहेत. तर हा जो काही कॉलम आहे ना, तर हा कॉलम इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये पहिलाच चॅप्टर आहे, रोमन संख्या चिन्हे म्हणून. तर पूर्ण म्हणजे आता 5वीच्या विद्यार्थ्यांना तर 1000 पर्यंतच्या रोमन संख्येची काही गरज नाहीये. तर त्यांना एकंदरीत 100 पर्यंत वगैरे त्या ठिकाणी अभ्यासायला दिले आहेत विद्यार्थ्यांसाठी. परंतु चॅप्टर संपल्याच्या नंतर एक कॉलम दिलाय आणि त्याच्यामध्ये हे संख्या चिन्ह दिलेले आहेत. कदाचित ते आपल्यासाठी दिलेले असावेत. आणि यावरच आधारित टीईटी मध्ये प्रश्न विचारला जातो. तर बघा, यावरून आता 1 पासून 1000 पर्यंत कसे बरं नंबर तयार करायचे? तर मीच तुम्हाला तेच आता या ठिकाणी शिकवणार आहे. बघा, तर सगळ्यात अगोदर आपल्याला आता 10 पर्यंत लिहावं लागेल, बरोबर ना? म्हणजे की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मी काही तर सगळेच्या सगळे नंबर घेणार नाहीये, परंतु थोडक्यात म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल आणि तुम्हाला ते समजेल पण आणि माझा वेळ पण वाचेल, अशा पद्धतीने मी जे काही महत्वाचं आहे तेवढं लिहून देते. त्यानंतर आपण प्रश्न सोडवूया. बघा, आपल्याला तर माहिती आहे 1 साठी आय आहे. त्याचबरोबर 2 साठी 2 आय, 3 साठी 3 आय. तर महत्वाची गोष्ट अशी की हा जो काही क्रम आहे, एक-एक काय वाढत जात आहे, हा क्रम फक्त 3 पर्यंतच चालणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बदल होणार आहे. जसं की 1 साठी 1 आय, 2 साठी 2 आय, 3 साठी 3 आय लिहिले. मग 4 साठी मी 4 आय लिहील का? तर निश्चितच लिहिणार नाही. मग पुढे विचार करायचा की 5 साठी काय आहे? 5 साठी आहे व्ही. बरोबर ना? त्या कॉलमनुसार आपण चालत आहोत. तर व्ही आहे आणि आणखीन एक लई महत्वाची गोष्ट आहे बरं, लक्षात असू द्या, की जर व्हीच्या उजव्या बाजूला 1 आय लिहिलं तर याचा अर्थ काय होतो, की व्ही म्हणजे 5 आणि उजव्या बाजूला असल्यावर जी संख्या आहे ती त्याच्यात ऍड करायची. 5 आणि 1 किती झाले मग? 6 झाले. बरोबर ना? त्याचबरोबर जर व्हीच्या डाव्या बाजूला जर आय असेल तर काय करायचं? 5 मधून 1 वजा करायचा. म्हणजेच किती झाले बरं? 4 झाले. बरोबर का? लक्षात ठेवायचं, जर समजा व्ही असेल, एक्स असेल, सी असेल, डी असेल, त्याच्या जर उजव्या बाजूला एखादा अंक किंवा रोमन चिन्ह असेल, तर ते त्याच्यामध्ये काय करायचं? ऍड करायचं. उजव्या बाजूला असेल तर ऍड करायचं आणि डाव्या बाजूला असेल तर मायनस करायचं, वजा करायचं. एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, आता इथं काय आहे? व्ही आहे. तर आपल्याला लिहायचंय 4 म्हणून आपण काय लिहिलं? आय व्ही लिहिलं. डाव्या बाजूला आय लिहिलं म्हणजे व्ही मधून 1 वजा केला म्हणजे झाले 4. त्यानंतर व्ही. आता आपल्याला 6 लिहायचंय म्हणजे आपण उजव्या बाजूला आय लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला 7 लिहायचंय म्हणून आपण 2 आय लिहिले. म्हणजेच 5 अन् 2 7, 5 अन् 3 8. त्यानंतर आता डायरेक्ट इथं काही 4 रेषा मारायच्या नाहीयेत. आपल्याला जायचंय 10 कडं. 10 साठी आपण लिहिणार एक्स. बरोबर ना? आणि एक्सच्या जर डाव्या बाजूला आय लिहिलं किंवा 1 लिहिला, एक्स आय एक्स. काय लिहिलं इथं? आय एक्स लिहिलं म्हणजे काय झालं, तर 10 मधून 1 वजा केला म्हणजे किती राहिले? 9 राहिले. मग हे झालं 9चं संख्या चिन्ह. त्यानंतर बघा, आता जसं तुम्ही 10 साठी एक्स लिहिलं त्याच पद्धतीनं तुम्ही 20 साठी काय लिहिणार? डबल एक्स. बरोबर? काय लिहिणार? डबल एक्स. त्यानंतर 30 साठी काय लिहिणार? तर ट्रिपल एक्स लिहिणार. 30 साठी लिहिणार ट्रिपल एक्स.
बरोबर ना? जसा सिक्वेन्स आपण इथं बघितला 3 नंतर काय झालं तर चेंजेस झाले किंवा चेंज झाला, बदल झाला. तसाच बदल काय होणार आहे आपण डावं म्हणजे काय आडवं जा, उभं जा, कशाही पद्धतीनं जा. 3 नंतर काय होणार आहे सिक्वेन्स चेंज होणार आहे. म्हणजेच कसं तर मी इथं बघा 40 साठी आता काय 4x लिहू का? लिहू का? तर हे काय होणार आहे चुकीचं होणार आहे. तर आपल्याला काय करायचं मग? हे असं न लिहिता आपल्याला काय विचार करायचा, की 50 साठी काय लिहितात? तर 50 साठी एल लिहितात. बरोबर ना? मग आपल्याला काय करायचं एल मधून एलच्या डाव्या बाजूला एक्स लिहायचं. याचा अर्थ असा होतो, की एल म्हणजे 50 आणि डाव्या बाजूला एक्स म्हणजे 50 मधून 10 वजा म्हणजे किती झाले? तर 40 झाले. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं आपल्याला एक्सएल म्हणजे 40 त्याचबरोबर एल म्हणजे 50. आता बघा इकडच्या साईडनं आपण लिहित येऊया. आता हे 10 पर्यंत झालं. मग इथं काय करणार आपण 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. हे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. त्याचबरोबर म्हणजे पाहून लिहून त्याचा सराव करून पाठ केला असेल. पण आपल्याला इथं पाठ नाही करायचं. जे काय आहे ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे की तिथं आपल्याला संख्या दिसली, की लगेच लक्षात आलं पाहिजे, की बाबा याच्यासाठी हे लिहितात. अशा पद्धतीनं. म्हणजे आपल्याला इथं पाठ न करता कसं लिहायचं हे मी तुम्हाला इथं समजून सांगत आहे. बघा एक्स साठी म्हणजे 10 साठी एक्स लिहिलं आणि एक्सच्या उजव्या बाजूला जर आय लिहिलं तर याचा अर्थ काय होतो 11. त्याचबरोबर एक्स डबल आय म्हणजे 12, एक्स ट्रिपल आय म्हणजे 13, त्याचबरोबर एक्स आय व्ही म्हणजे 14, एक्स व्ही म्हणजे 15, एक्स व्ही आय म्हणजे 16, एक्स व्ही डबल आय म्हणजे 17, एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे 18 आणि त्याचबरोबर एक्स आय एक्स म्हणजेच 19. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं फक्त उजव्या साईडला आणि डाव्या साईडला लक्ष द्यायचं, की चिन्ह नेमके काय आहेत त्याच्यावरून आपल्याला संख्या कोणती लिहिता येईल. त्यानंतर आता लिहूनच दाखवते तुम्हाला 30 पर्यंत. बघा आता 20 झालं, मग त्याच्यानंतर आपण जाणार किती 21 कडं 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29. तर इथपर्यंत लिहूया. बाकीचं मग आपण पेन लिहितात. जे, जे महत्वाचं आहे ते लिहून देते तुम्हाला. त्यानंतर बघा आता इथं 20 साठी डबल एक्स आहे. तर डबल एक्स उजव्या बाजूला आय याचा अर्थ काय होतो 21. डबल एक्स उजव्या बाजूला 2 आय म्हणजे 22. ट्रिपल आय म्हणजे 23. त्याच्यानंतर डबल एक्स आय व्ही म्हणजे 24 झाले. नंतर हे झाले 25, 26, 27 हे झाले 28 आणि 29 ला काय करणार तर हे आपले डबल एक्स म्हणजे 20 आणि 9 साठी काय लिहायचं तर आय एक्स म्हणजे 20 अधिक 9 काय झाले 29 झाले. अशा पद्धतीनं हे झालं आपलं इथपर्यंत. आता त्याच्या पुढे जर पाहायचं झालं तर मग जसं की आपण इथं बघितलं 10 साठी थांबा पेन चेंज करून घेते हा. सारखा एकच कलर व्हायलाय. तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तर हे कसं लिहायचं मग? जसं की आपण आता पाहिलं, की इथं एक्स, डबल एक्स, ट्रिपल एक्स बरोबर? एक्स, त्यानंतर डबल एक्स, ट्रिपल एक्स. आलं का लक्षात? तर मग आता 40 साठी काय? मी मगाशी सांगितलं, की 50 साठी काय? तर आय आणि आय सॉरी हां. 50 साठी काय? तर एल. 50 साठी काय लिहिलं आपण? एल लिहिलं. तर आपल्याला काय करायचं एल मधून एक्स वजा करायचंय म्हणजे काय होणार आहे? 50 मधून जर 10 गेले तर खाली राहतात किती? 40 राहतात. बरोबर आहे. त्यानंतर 50 साठी एल लिहिलं. एल एक्स म्हणजे 50 अधिक 10 म्हणजे किती झाले? 60 आणि एल डबल एक्स म्हणजे काय झाले? 50 आणि 20 70 झाले. एल ट्रिपल एक्स 50 आणि 30 झाले 80. आता मग 100 साठी काय लिहितात? आधी विचार करायचा. आता इथं सिक्वेन्स इथून आला 3 पर्यंत बरोबर. त्यानंतर मग आपण डायरेक्टली इथं काय म्हणजे डायरेक्टली 90चं न लिहिता काय विचार केला, की 100 ला काय लिहितात? तर 100 ला लिहितात सी. मग आपल्याला काय करायचंय 90 साठी सी च्या डाव्या बाजूला एक्स लिहायचंय. म्हणजे सी साठी काय तर 100 आणि डाव्या बाजूला एक्स म्हणजे काय करायचं तर 100 मधून काय गेले 10 गेले म्हणजे राहिले किती 90. तर अशा पद्धतीनं एक्स सी म्हणजे 90. आलं लक्षात?
मग हे तर झालंच. आता आपल्याला बघायचंय, की बाबा 100 साठी जर तुम्ही सी लिहिता, मग 200 साठी काय लिहिणार? 300 साठी काय लिहिणार? हे आपण 1000 पर्यंत बघूया. 900 आणि हे 1000. तर सेम त्याच पद्धतीने चालणार आहे हे पण सिक्वेन्स. जसं की 100 साठी तुम्ही काय लिहिता? सी लिहिता. त्याचबरोबर 200 साठी डबल सी लिहिणार, 300 साठी ट्रिपल सी लिहिणार आणि 400 साठी आता 4 सी नाही लिहायचे. काय करायचं? 500 साठी काय लिहिलं ते बघायचं. 500 साठी आपण लिहिलेलं आहे डी. म्हणजे इथं 500 ला जर तुम्ही डी लिहिता, तर डीच्या डाव्या बाजूला सी म्हणजे काय झालं? तर 500 मधून किती गेले? 100 गेले आणि राहिले किती? तर 400. मग 400 साठी लिहिलं. त्याच्यानंतर 600 साठी काय करणार? तर डी सी लिहिणार. उजव्या बाजूला सी लिहिलं म्हणजे ऍड करायचे. त्याचबरोबर डी डबल सी म्हणजेच काय तर 700, डी ट्रिपल सी म्हणजेच काय तर 800. आता मग 900 साठी परत 1000 चा विचार करायचा. 1000 साठी काय लिहिलं? तर एम लिहिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला जर 900 लिहायचे असतील, तर आपल्याला एम मधून सी काय करायचे? मायनस करायचे म्हणजे डाव्या बाजूला लिहायचे. आलं का लक्षात? तर हे झाले 900. आता बघा कुठलाही अंक घ्या आणि त्यावरून तुम्ही स्वतः रोमन संख्या चिन्ह लिहून पहा. नक्कीच तुम्हाला ते जमणार आहेत. आता यानंतर आपण वळूया गणिताकडे, म्हणजे जे की आपल्याला प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर हा प्रश्न तर आपल्या म्हणजे आपले जे काही पेपर काढतात ना, त्यांना खूप आवडतो हा प्रश्न. नेहमी असतो बघा असा प्रश्न. तर विसंगत ओळखायचंय तर वेगळा ऑड मॅन आउट वेगळं काय आहे? तर व्ही म्हणजे काय? तर 5 गुणिलेला लिहिलंय गुणिले, पण आपल्याला इथं द्यायचंय गुणिले हां. एक्स म्हणजे काय? तर 10 बरोबर ना? मग काय? तर 10 गुणिले 5 काय होणार? 50 बरोबर. त्यानंतर सी म्हणजे काय? तर 100. ओके. वजाला वजा. त्यांना लिहिलंय, आपल्याला द्यायचंय. त्याच्यानंतर 50. तर बघा 100 मधून जर 50 गेले, तर खाली काय राहतात? तर 50 राहतात. म्हणजे इथं 50 आले, 50 ला काय लिहितात? एल लिहितात. 50 ला काय लिहितात? एल लिहितात. म्हणजे दोन्ही ठिकाणी एल आलेलं आहे. आपलं हे उत्तर नाहीये. पुढे जाऊया. एम साठी काय लिहितात? तर 1000 भागिले किती? 2. तर हे जर आपण सोडवलं, तर बे एक बे, बे पंचे 10 आणि हे 2 शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं किती? तर 500 आलं. म्हणजे हे तर तुम्हाला असंही तुम्ही म्हणजे तोंडी पण करू शकता, की 1000चं अर्ध किंवा 1000ला जर 2 न भागलं, तर 500 येणार आहेत ना. आणि त्याचबरोबर 500 म्हणजेच लिहिता कसं आपण? तर डी लिहिता. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3. लगेच काय करायचं? गोल करायचं. पण कुठं करायचं? परीक्षेत करायचं. इथं आपल्याला सगळं सॉल्व्ह करायचंय. तर एक्सएल म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, एक्स म्हणजे काय आहे? तर 10 आहेत. एल म्हणजे काय आहे? तर 50 आहेत. परंतु एक्स हे एलच्या डाव्या बाजूला असल्यामुळं 50 मधून काय होणार आहेत? तर 10 काय होणार आहेत? वजा होणार आहेत. म्हणजेच काय? तर 40. हे आपलं झालेलं आहे. परत सांगण्याची गरज नाही. परंतु विसरला असाल म्हणून परत सांगितलं. त्यानंतर अधिक लिहिलंय म्हणून इथं अधिक दिलं. एक्स म्हणजे 10. तर 40 आणि 10 किती होतात बरं? तर 50 होतात. 50 कसं लिहिता आपण? तर एल लिहिता. म्हणजे इथं पण काय आहे बघा. हे बघा. इथं पण एल आलेलं इथं पण एल आलंय, इथं पण एल आलंय आणि इथं काय आलंय? डी आलंय. म्हणजे हेच काय आहे? तर वेगळं आहे, विसंगत आहे. पुढे जाऊया. बघा इथे आपल्याला गणित दिलेलं आहे आणि आपल्याला योग्य ते उत्तर काढायचंय. एल म्हणजेच काय? तर 50. हं? पुढं गुणिलेला गुणिले. एम म्हणजे काय? 1000. बरोबर. त्याच्यानंतर भागिले काय आहे? सी. सी म्हणजेच काय? तर 100. आणि इथं भागिले फी. फी म्हणजे काय? तर 5. असं दिलेलं आहे. मग तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, की आपल्याला काय करावं लागतं? याच्या छेदात काय नाही म्हणजे काय? तर 1 असतो. असतो म्हणजे ते नेहमी आपल्याला ग्राह्य धरावा लागतो. मी थोडं सविस्तरच घ्यायले बरं. आता बघा इथं आपण हे जशास तसं लिहून घेतलेलं आहे. इथं काय आपण काटाकाटी वगैरे केलेली नाही. सगळ्यात अगोदर आपण काय करूयात, तर हे काय आहे? भागिले. भागिलेचं गुणिले केलं तर काय होणार आहे? काय होतंय बघा, हे जे 1 आहे, ते काय जाणार आहे? वरी जाणार आहे. आणि जे काही 5 आहेत, ते कुठे येणार आहेत? खाली येणार आहेत. म्हणजे आपण हे ह्याच्यातच देऊन टाकूयात ना. वेगळं काही देण्याची गरज नाहीये. हे एक. हे लिहिला काय, नाही लिहिला काय, तरी चालतो. परंतु मी लिहिलेला आहे. बघा आता काटाकाटी करा. तर 100 एका 100 बरोबर? आणि हे राहिलेला शून्य इथं दिला. त्याच्यानंतर 5 एका 5 आणि 5 10 50 बरोबर? मग राहिलं काय? तर 10 गुणिले 10 राहिले. छेदात काहीही राहिलेलं नाहीये. आणि 10 गुणिले 10 म्हणजेच काय? तर 100. 100 म्हणजेच काय? तर सी. आलं का लक्षात? आणि मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथं दिलेलं आहे सी. सी म्हणजेच काय? तर 100.
छेदात काय दिले तर 5 दिलेले आहेत. व्ही म्हणजेच 5 आणि गुणिले एक्स म्हणजेच 10. तर मग तुम्ही लगेच काटाकाटी करणार आणि योग्य ते उत्तर काढणार. कसं? तर बघा असंही काढू शकता 5 एक 5 आणि 5 दोन्ही 10. मग काय होणार पुढे जाऊन तर हे 100 गुणिले 2. 100 गुणिले 2चं होणार मग 200 आणि 200 ला कसं लिहितात? तर मी सांगितलं होतं मगाशी डबल सी लिहितात. बरोबर? तर मग आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे एल ट्रिपल एक्स गुणिले सी. तर एल म्हणजे किती तर 50 आणि हे 3x म्हणजे काय तर 30. तर 50 आणि 30 किती होतात तर 80 होतात. बरोबर ना? आणि गुणिलेला गुणिले सी म्हणजेच काय तर 100 आणि भागिले काय आहे तर बघा हे आहेत 5. बरोबर. अधिक हे काय आहेत 3. 5 आणि 3 किती झाले तर 8. लिहून टाका इथं 8 आणि करा काटाकाटी. जसं की 8 एक 8, 8 10 80. मग काय होणार तर हे इथं राहिलेले 10 आणि गुणिले किती आहेत तर 100 आहेत. म्हणजेच काय येणार आहेत तर हे होणार आहेत 1000. आता गुणाकार तुम्ही तोंडी तोंडी पण करू शकता. जसं की हे 1 शून्य आणि हे 2 शून्य झाले 3 शून्य आणि 1 1 1 म्हणजे झाले का बरं 1000. तर मग 1000 साठी लिहितात काय? 1000 साठी काय लिहितात तर यम लिहितात. बरोबर? पर्यायात आहे का यम कुठं तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढं बघा डी छेद यम. डी म्हणजे काय तर 500. बरोबर. त्याच्यानंतर यम म्हणजे 1000 गुणिले सी म्हणजे 100. तर आता काय होती काटाकाटी करा. बरोबर ना? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. हे 1 शून्य कटला, हे 1 शून्य कटला. हे असा उभा काटूया. मग राहिलं काय? तर राहिले 50. मग 50 राहिले तर 50 ला कसं लिहितात? यल. बरोबर ना? आहे का मग इथं यल? आता बघा हे जे पर्याय आहेत ते फसवे पर्याय आहेत. कसे आहेत? फसवे आहेत. जसं की तुम्हाला दिसतंय का बरं? कुठंच यल नाही. आपलं तर उत्तर यल आलंय. मग आपलं चुकलंय का? तर नाही आपलं चुकलेलं नाहीये. यांना ऑप्शन असे दिलेत की आपल्याला गोंधळून टाकणारे ऑप्शन दिलेले आहेत. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला सी. बरोबर? सी म्हणजे 100 वजा यल. जर इथे बघा सी म्हणजे काय तर 100 वजाला वजा. यल म्हणजे काय 50. तर 100 मधून जर 50 गेले तर काय राहतात 50च राहतात ना. 50 म्हणजे यलच आहे ना. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणताल इथं पण तसं ऑप्शन आहे की एल मायनस सी. मग एल मायनस सी जर आपण केलं तर एल म्हणजे काय 50 वजाला वजा लिहिलं आणि सी म्हणजे 100 लिहिलं. तर याचं उत्तर 50 येणार नाही. काय येणार आहे? तर 50 येणार आहे परंतु मोठ्या म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणून इथं काय झालं तर हे वजा 50 आलं. म्हणून हे आपलं उत्तर नाहीये. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला. पुढे काय सांगितलंय की रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय निवडा. विसंगत पर्यायामध्ये कसं राहते म्हणजे ते थोडा पेचात टाकणारा प्रश्न असतो. आपल्याला या ठिकाणी सर्वच्या सर्व पर्याय सोडून पाहावे लागतात. कसं? बघ यम भागिले सी. यम म्हणजे काय 1000 भागिले सी म्हणजेच 100. बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले राहिलं काय? तर 10 राहिले. 10 राहिले म्हणजेच काय? तर एक्स राहिले. बरोबर? त्याच्यानंतर पुढे चला. हे बघा हे डबल एक्स म्हणजे 20 आणि हे व्ही म्हणजे 5 म्हणजेच किती तर 25 गुणिलेला गुणिले आणि हे आय व्ही म्हणजेच काय तर 4. तर 25 गुणिले 4चं काय होते? तर 100 होतात. 25 चोक 100 आणि 100 साठी काय लिहितात तर सी. बरोबर. त्यानंतर पुढे चला. एक्स म्हणजेच काय तर 10 आणि सी काय आहे तर सीच्या डाव्या बाजूला आहेत म्हणून आपल्याला मायनस करावं लागतील. म्हणजेच काय तर 100 मधून 10 गेले तर खाली राहिले 90. त्याच्यानंतर अधिक आहे. एक्स म्हणजेच 10. तर 90 आणि 10 किती होणार आहे? तर 100 होणार आहेत. 100 म्हणजेच काय? तर सी. तर बघा इथं सी आलंय, इथं सी आलंय. म्हणजे इथं काय आलंय? एक्स आलंय म्हणजे हे काय आहे? तर वेगळा पर्याय आहे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्याला लगेच आपण टिक करणार. पण कुठं? परीक्षेत करणार. इथं नाही. तर त्यानंतर बघा, तर बघा डी म्हणजे काय? तर 500. बरोबर ना? वजाला वजा लिहिलं आणि हे सीडी म्हणजे काय? तर हे डी म्हणजे 500. बरोबर? वजा 100. 500 वजा 100 म्हणजेच काय? तर 400. आलं का लक्षात? हे 400 बरं इथं लिहिते जाऊ द्या. मग 500 मधून जर 400 गेले तर खाली किती राहणार आहे? तर 100 राहणार आहेत. 100 म्हणजेच काय? तर सी. म्हणजे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असन की बाकीचे तीनही पर्याय काय आलेले आहेत? तर सी आलेले आहेत आणि हा एकटा काय झालेला आहे? एक्स आलेला आहे म्हणजे वेगळा पर्याय आहे. त्यानंतर बघा रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय निवडा. आता विसंगत वेगळा कोणता आहे? बघा सीडी अधिक सी. तर सीडी म्हणजे काय? तर सीडी म्हणजे 400. बरोबर ना? कारण की 500 मधून 100 गेले तर 400 अधिक सी म्हणजे
100. 400 आणि 100 किती झाले? 500. 500 ला कसं लिहितात? तर डी. बरोबर. त्याच्यानंतर बघा यम वजा. यम म्हणजे 1000 वजा सी म्हणजे 100. तर 1000 मधून 100 गेले तर खाली किती राहिले? 900 राहिले. तर मग 900 कसं लिहिणार? तर 1000 साठी आपण यम लिहिता, बरोबर? तर यम मधून सी काय करायचे? वजा करायचे. सी म्हणजे 100. तर आपलं हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे हे पर्याय आणि हे पर्याय दोन्ही वेगळे वेगळे आलेले आहेत. आता याचं काय येते बघूया. 100 सी म्हणजे 100 गुणिले काय? तर व्ही. बरोबर. तर या ठिकाणी व्ही म्हणजे 5 लिहिलेले आहेत आणि 100 पाचा किती होतात? 500 आणि 500 ला काय लिहितात? तर डी लिहितात. म्हणजे बघा आपलं उत्तर आलेलं आहे. कसं आलं बरं उत्तर? तर इथं तुम्हाला काय दिसतंय? डी दिसतंय. इथं पण डी दिसतंय आणि इथं काय झालंय? ऑप्शन वेगळा आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 2. आता आपण चौथं पण सोडून बघूया. एम. एम म्हणजे 1000 भागिले 2. तर कसं होणार आहे हे? तर तुम्हाला माहिती आहे आता 1000 भागिले 2 म्हणजे काय होणार आहे? 500च येणार आहे. जसं की बे एक बे आणि बे पंचे 10 आणि हे राहिलेले 2 शून्य वर लिहिले. तर अशा पद्धतीने डी म्हणजे आपलं 500 म्हणजेच काय? तर डी. आलं का लक्षात? तर या ठिकाणी वेगळा पर्याय आपला पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. त्यानंतर रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत. आता पण आपल्याला विसंगत निवडायचं आहे. तर यम भागिले यम म्हणजे काय? तर 1000 भागिले काय? तर 20. डबल एक्स म्हणजे 20. बरोबर. हे शून्य कटला, हे शून्य कटला. बे एक बे, बे पंचे 10 आणि हे राहिलेलं शून्य इथं म्हणजे काय आलं उत्तर? 50 आले. 50 म्हणजेच काय? तर यल आलं. त्यानंतर पुढे बघा. पुढे गेल्याच्या नंतर एक्स एल आहे. एल म्हणजे काय? तर 50 आणि त्याच्यातून 10 गेले म्हणजे काय झाले? 40. अधिक एक्स म्हणजे 10. 40 आणि 10 किती? तर 50. 50 म्हणजेच काय? तर यल. तर आता दोन्हीचं पण यल यल आलेलं आहे. आता पुढं 50 अधिक 20. 50 आणि 20 किती होतात? 70. वजा त्याच्यातून 20 गेले. म्हणजेच काय झाले? 50 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच यल आले. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. याला सोडवून सुद्धा बघायचं नाही, पण कुठं परीक्षेत नाही सोडवायचं. इथं आपल्याला सोडवायचे सगळे. बघा यल म्हणजे काय? तर यल म्हणजे 50 गुणिले सी म्हणते. सी म्हणजे 100. आता हे कसा गुणाकार करायचा? तर हे 1 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे 3 शून्य देऊन टाकायचे. आणि 5 एका 5 म्हणजे किती उत्तर आलं? 5000 आलं. मग 5000 कसं लिहितात? असा पण प्रश्न तुम्हाला पडेल. बरोबर आहे की नाही? तर व्ही लिहून वर एक अशी रेषा मारतात 5000 ला. आपल्याला 5000 पर्यंत विचारत नाहीयेत, परंतु एक लक्षात असावं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर 5000 कसं लिहितात? व्ही देऊन वर एक बार लिहिल्यासारखं असते ना आडवं चिन्ह, अशा पद्धतीनं. तर आपला चौथा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. पुढे जाऊया. तर बघा हे थोडंसं लेंदी गणित आहे. आता या ठिकाणी आपण सगळंच खाली घेऊयात. तर वर काय लिहिलंय? आय. आय म्हणजेच काय? 1 भागिले सी म्हणजे काय? तर 100 भागिले ना. मग पुढं पण भागिले आहे. तर हे भागिले असं लिहूया. 5 गुणिले कंसामध्ये काय दिलंय? यल. यल म्हणजे काय? 50 गुणिले यम. यम म्हणजे काय? तर 1000. पुन्हा छोटा कंस बंद, मोठा कंस बंद. आता हेच आपल्याला सोडवत असताना आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत ना पदावली, त्या पद्धतीने सोडवायचं आहे. कुठलंही म्हणजे आधी आपल्याला भागाकार, गुणाकार त्याच्या अगोदर आपल्याला कंस सोडवायचा आहे. मग नंतर बेरीज वजाबाकी वगैरे सोडवायचं. मग आपण आता बघा, तर हे कंस आपला जशाला तसा राहणार. इथं मी तुम्हाला एकदम पायरी-पायरीनं सोडवून दाखवत आहे. कारण मी तुम्हाला शिकवत आहे. बरोबर आहे की नाही? आपण मात्र परीक्षेत सोडवताना अशा पायऱ्या वगैरे सगळ्या करत बसायचं नाही. तसं मग तेवढा म्हणजे आपली बुद्धी पण तेवढी तल्लख चालली पाहिजे ना, की आपल्याला पायऱ्या न करता काय आलं पाहिजे, म्हणजे काय येतंय, काय नाही हे कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात झाले पाहिजेत. तर बघा, आता इथं काय करणार मी हे भागिलेचं गुणिले करणार. ह्याच्या खाली काय नसतंय म्हणजे काय असतंय? 1 असते. तर आता हे 1 होता छेदामध्ये, ते गेला आता अंशामध्ये आणि हे 5 आले खाली. बरोबर आहे? हे तुम्ही शालेय जीवनामध्ये शिकला असताल, की भागाकाराचा गुणाकार स्वरूपामध्ये कसं करतात. त्यानंतर बघा आपल्याला हा आधी कंस सोडवून घ्यायचा आहे. मग काय करणार? तर 5 एक 5 आणि हे 1 शून्य आणि हे 3 शून्य. किती शून्य झाले? 4 शून्य झाले. बरोबर? नाहीतर बरेच जण इथं मांडून पण करायचे आहेत. पण एवढी काही गरज नाहीये. मग आता 1 कंस तर सुटला आपला. त्याच्यानंतर काटाकाटी होती बघा. तर ती आधी काटाकाटी करून घ्यायची. जसं की हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बरोबर आहे? 5 एक 5. 5 एक 5 आणि हे राहिलेले 2 शून्य इथं देऊन टाका. म्हणजे बघा, आता ह्या 100 न 1 ला गुणलं काय?
तर काय होणार आहे? काही फरक पडणार आहे का? नाही पडणार आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे? 100च येणार आहे. 100 म्हणजेच काय? तर सी. ऑप्शन मध्ये कुठं आहे का सी? तर हे बघा पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. आता बघा इथं काय दिलंय? यल. यल म्हणजेच काय? तर 50. बरोबर? गुणिलेला गुणिले. यम म्हणजे काय? तर 1000 भागिले सी. सी म्हणजे काय? तर 100. त्याच्यानंतर इथं पुढं भागिले करून काय दिलेलं आहे? 5 दिलेलं आहे. आता हे आपल्याला पूर्ण काय करायचंय? कंस सोडवायचा आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं? हे जे काही भागिले ना त्याला गुणिले मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. कसं करायचं बघा? याच्या खाली नाही काही म्हणजे काय असते? ते 1 असते. आता हा 1 काय आहे? छेदात आहे. तो काय होणार आहे? नंतर गुणिले केल्यावर अंशात जाणार आहे. म्हणजे कसं होणार आहे बघा? 50 गुणिले 1000. आता हे इकडचे काय आहेत? छेदात आहेत. हे वरी जाणार. नाही लिहिलं तरी पण जमते. पण तुम्ही म्हणता मॅडमनं का नाही लिहिलं? मग ती 1 गेला कुठं? म्हणून मी इथं लिहायला लागले. त्यानंतर आता हे 5 काय आहेत? अंशात आहेत. ते आता काय होणार आहेत? 100 बरोबर छेदात जाणार आहेत. तर ह्या 100 गुणिले इथं 5 घेतलेले आहेत मी. बरोबर आहे? आता हे कंस टाकला काय, नाही टाकला काय, काय हरकत नाही. इथं काय आपल्याला स्टेपला मार्क वगैरे देत नाहीत. आता काय करायचे? काटाकाटी करायची बघा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बरोबर? आता काय राहिले? वरी 50 राहिले आणि हे वरी 10 राहिले. तर ते काटायचं कसं? 5 एक 5, 5 एक 5. हे राहिलेलं शून्य इथं जशात तसा. म्हणजे वरी काय राहिले? 10 गुणिले 10 राहिले. म्हणजे बघा आता 10 गुणिले 10 केलं तर काय येणार आहे उत्तर आपलं? तर 100 येणार आहे. आणि 100 म्हणजेच काय? तर सी येणार आहे. ऑप्शन मध्ये सी आहे का? तर हो आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. तर बघा आता हे एक गणित आहे थोडंसं लेंदी आहे, थोडंसं अवघड वाटते दिसायला आणि थोडं आहे पण अवघड. बघा, यल म्हणजेच काय? तर 50 आहे. बरोबर? गुणिले लिहिलंय आपण इथं द्यायचं गुणिले. सी लिहिलंय म्हणजे 100. भागिले लिहिलंय म्हणजे भागिले द्यायचं. आय. आय म्हणजेच काय? 1. भागिले यल म्हणजे काय? तर 50. आणि पुन्हा त्याच्या छेदामध्ये 3 म्हणजे 5 आणि कंसामध्ये काय दिलंय? यम. यम म्हणजेच काय? तर 1000 वजा डी म्हणजे काय? तर 500. आता इथे तुम्हाला पदावलीचे नियम लक्षात असले पाहिजेत. म्हणजे ते बॉड मासचा नियम म्हणतात ना, तो. जर तुमच्या ते लक्षात असेल, तर तुम्ही काय करणार? तर सिस्टमॅटिक जसं असते तसं करणार. जर तुम्ही ज्या क्रिया अगोदर करायच्या त्या नंतर केल्या, नंतरच्या क्रिया अगोदर केल्या, तर या ठिकाणी तुमचं गणित चुकणार आहे. तर यासाठी काय असलं पाहिजे? आपला गणितातला जो काही पाया आहे, तो पक्का असला पाहिजे. मग आता इथं बघा, सगळ्यात अगोदर आपण हे भागिलेचं गुणिले करून घेऊया. बरोबर? आणि सगळ्यात अगोदर त्याच्यापेक्षा पण अगोदर आपल्याला काय करायचंय? तर हा कंस अगोदर सोडवायचा आहे. मग आधी ते कंस सोडूया. बघा हे 50 गुणिले नंतर काय आहे? ते हे 100 आहेत. त्याच्यानंतर हे गुणिले करून घेऊ का मी? गुणिले केलं की काय होणार आहे? हे 100 वर जाणार आहे. आपले 50 वरी जाणार आहेत आणि हे 1 खाली जाणार आहे. बरोबर आहे? मग हे 1 जे काही खाली गेलेलं आहे, ते आपण खाली घेऊयात. आणि खाली घेतला काय? नाही घेतला काय? 1 मुळे काहीही बदल होत नाहीये. त्याच्यामुळे मी त्याला काय करते? तर खाली घेऊयात त्याला. आपण ह्या 50 ला आता वर घेतलेला आहे. बघा. त्याच्यानंतर हे 5 ला 5 कंसामध्ये काय होतं? तर 1000 मधून 500 गेले. 500 वजा केले. तर काय राहणार आहेत? 500 राहणार आहेत. परंतु या समजा आता हे काय तर 500 राहिले. हं? हे गुणिले 1 तुम्ही म्हणता मॅडमने लिहिला नाही म्हणून मी इथे लिहायला लागले बरं. हे असला काय नसला काय काय फरक पडत नाही. तरी पण लिहिते. आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट माहितीये का? ह्या कंसामध्ये जेव्हा एखादी संख्या असते, तेव्हा या 2 संख्येमध्ये कुठलंच चिन्ह दिसत नसलं तरी पण त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजे म्हणून मी काय करते आता इथं गुणाकाराचं चिन्ह देते. बरोबर आहे का? जाऊ द्या जरा व्यवस्थित लिहिते हां त्याला. म्हणजे छेदात काय काय आलं बघा. तर छेदामध्ये हे 5 होते आपले ते जशाला तसे आले आणि यांची वजाबाकी केल्यावर राहिले होते काय? 500 बरोबर? त्याच्यानंतर हे 1 वरून आलेला खाली जशास तसा घेतलेला आहे मी आता. बघा. आता काटाकाटी करायची. काटाकाटी करायची म्हणजे काय? तर डायरेक्ट असे 0-0 उडवून टाका. नाहीतर अशी पण करा बघा. 100 एक 100. दुसऱ्या कलरनं करू का काटाकाटी? 100 एक 100. 100 पाचा 500. 100चा पण पाडा येते बरं मला. बघा आणि 5 एक 5. 5 एक 5 आणि हे राहिलेला 0 इथं जशास तसा दिला. आणि मग आता इथं 5 राहिलेत बघा. ह्या 5 ने ह्याला म्हणजे ह्याच्यासोबत काटाकाटी करते. 5 एक 5 आणि 5 10 50. म्हणजे राहिलंय काय बघा? इथं 10 राहिले. 10 गुणिले 10 राहिले. छेदामध्ये काहीही राहिलेलं नाहीये. म्हणजे 10 गुणिले 10 केले तर झालं काय? 100 आले बरोबर? 100 आले म्हणजेच काय उत्तर आलं? तर सी आलं. ऑप्शन मध्ये आहे का कुठं सी? तर आहे. ऑप्शन मध्ये आहे सी. 1 नंबरलाच आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.